नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहे 8 ते 10 दिवस सहज टिकणाऱ्या लाठी वड्या। ह्या वड्या उकडल्यानंतर फुटल्या जातात किंवा तळताना यातला सगळा मसाला हा बाहेर आला जातो किंवा लाठी वडी तेल जास्त धरून ठेवते, कुरकुरीत होत नाही, अगदी मऊ पडते, तेलकट होते। तर अशा वड्या होऊ नयेत, अगदी कुरकुरीत, कमी तेलकट लाठी वड्या कशा करायच्या हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन करून घ्या। या लाठी वड्या बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे। मसाला वडी बनवायची आहे म्हटल्यावर मसाले तर आपल्याला लागतीलच। पांढरे तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत, खोबरे सुद्धा हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि शेंगदाणे खरपूस रंगावरती भाजून त्याचे कूट करून घेतलेले आहे। या वडीसाठी मिरचीचा ठेचा किंवा कारळ्याची चटणी सुद्धा वापरली जाऊ शकते। तर अगोदर मी मसाला तयार करून घेते। सगळ्यात पहिल्यांदा हे भाजून घेतलेलं खोबरं आपण हाताने चुरून घ्यायचं आहे। खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं असल्यामुळे अगदी सहज हाताने त्याचा चुरा होतो। हे खोबरं मिक्सरला लावायची अजिबात गरज नाही, हातानेच अगदी सहजपणे ते बारीक होतं। खोबऱ्याचा कीस बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहे शेंगदाण्याचं कूट। जेवढं खोबरं घेतलेलं आहे तेवढंच शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे। अगदी एक छोटी वाटी इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडासा गोडा मसाला, मीठ आणि पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत। हे सगळेच तीळ मी मसाल्यामध्ये नाही घालणार, थोडेसे तीळ मी पिठामध्ये सुद्धा मिक्स करणार आहे। मसाल्यांमध्ये वापरण्यासाठी या तिळाचं कूट सुद्धा करून घेऊ शकतो। इथे मी असंच तीळ घालणार आहे, त्यातले अर्धे तीळ मी तसेच बाजूला ठेवणार आहे। त्यानंतर या मसाल्यांमध्ये घालायचे आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। हे सगळे मसाले एकत्र करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु मी याला हातानेच मिक्स करून घेणार आहे। सगळे पदार्थ अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर अगदीच बारीक होतं हे सगळे मसाले, त्यामुळे हातानेच मिक्स करून घ्यायचं। थोडंसं जाडसर असलं की वडीला छान चव येते। अगदी चमचाभर पाणी घालून आपण हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत। हे सगळे मसाले मी अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर या मसाल्यांमध्ये आपण घालणार आहे भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण। लाठी वडीसाठी लसूण थोडासा जास्तच वापरायला पाहिजे, त्यामुळे वडीची चव खूप छान येते। लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हा मसाला नॉर्मल ओलसर झाला पाहिजे, म्हणजे वडीमध्ये तो व्यवस्थित बसला जातो। तर इथे माझा लाठी वडीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। मसाला तयार करून झाल्यानंतर तो मी बाजूला ठेवून घेते आणि आपण लाठीसाठी जी कणिक लागणार आहे ती इथे मी मळून घेते। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन मिक्स करणार आहे। फक्त बेसनच्या पिठाच्या सुद्धा या वड्या बनवल्या जाऊ शकतात, परंतु बेसनच्या पिठाच्या वड्या ह्या तेलकट बनल्या जातात। या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि अगदी चिमूटभर हळद। हळदीमुळे रंग खूप छान येईल। त्यानंतर घालायचा आहे थोडासा गरम मसाला आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट। त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर सुद्धा लाठी वडीमध्ये आपण मिक्स करायची आहे। त्यानंतर जे शिल्लक ठेवलेले होते ते तीळ सुद्धा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे। अगदी थोडासा ओवा मी हातावरती चुरून यामध्ये मिक्स केलेला आहे। तर हे सगळे पदार्थ आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पिठामध्ये सुद्धा मसाले मिक्स केल्यामुळे वडीला चव खूप छान येते। त्यानंतर या पिठामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा कडकडीत असे मोहन। तेलाचे मोहन घातल्यामुळे वडी आपली अगदी कुरकुरीत बनली जाते आणि तेल अजिबात शोषून घेत नाही। तेल गरम आहे त्यामुळे मी थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर या पिठाला सगळ्या बाजूनी तेल व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला तेल व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर वड्या तेलकट अजिबात होणार नाहीत आणि त्या मऊसुद्धा पडणार नाहीत, अगदी बराच वेळ त्या कुरकुरीत राहतील। थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे।
वड्या बनवण्यासाठीची ही जी कणिक आहे ती थोडी जरी सैल झालेली असेल, थोडी जरी पातळ झालेली असेल, अगदी आपल्या चपातीला बनवतो तशी बनलेली असेल तर वड्या अगदी मऊ पडतात आणि तेलकट होतात। त्यामुळे आपल्याला घट्टसर असं कणिक मळून घ्यायची आहे आणि ती अगदी 5 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायची आहे। 5 मिनिटांनंतर मी कणिक पुन्हा पोळपाटवरती घेतलेले आहे। थोडासा तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा मी चांगलं त्याला मळून घेणार आहे। त्यामुळे वड्याला चकाकी खूप छान येते। वड्या उकडल्यानंतर त्या अजिबात फुटल्या जाणार नाहीत किंवा तळताना त्यातून मसाला अजिबात बाहेर येणार नाही। तर 2 वाटी पिठाची इतकी कणिक झालेली आहे, त्यामध्ये मी 3 मोठे गोळे बनवून घेणार आहे। कणिक आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची नाही, अगदी 5 मिनिटांनंतर लगेचच वड्या बनवायला घ्यायचे आहे। इथे मी मोठ्या आकाराचे 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत। लाठी लाटण्यासाठी इथे मी 1 गोळा पिठात बुडवून घेतलेला आहे। पीठ लावल्यामुळे अगदी सरसर अशी ही लाठी लाटली जाते आणि ती चिरत सुद्धा नाही, म्हणजे व्यवस्थित आपली लाठी तयार होते। ही लाठी आपल्याला चपातीच्या आकाराची लाटून घ्यायची आहे। जास्त जाड ही लाटी आपल्याला ठेवायची नाही, अगदी चपातीची असते त्या पद्धतीनेच आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी अगदी एकसारखी आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावरती आपण बनवून घेतलेला मसाला एकसारखा पसरवून घ्यायचा आहे। अगदी काठापर्यंत पसरवायचा नाही, काठापर्यंत मसाला पसरवला की वडी फुटली जाऊ शकते, त्यामुळे मध्येच पसरून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि वडी आपल्याला दाबून थापून घ्यायची आहे। अगदी फोल्ड करत ही वडी आपल्याला एकसारखी दाबून त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। वरून थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे वडी आपली फुटली जाणार नाही। इथे मी मोदक पात्राला तेल लावून ठेवलेलं आहे आणि या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत। अशीच लांब लाठीसुद्धा आपण उकडून घेऊ शकतो, पण उकडल्यानंतर कट केल्यानंतर त्याचा मसाला बाहेर येण्याची शक्यता असते। त्यामुळे ही लाटी अगोदर आपण कट करून घ्यायची आणि नंतर उकडत ठेवायची आहे। त्यामुळे तळताना यातील मसाला जो आहे तो अजिबात बाहेर येणार नाही। अशाच पद्धतीने मी बाकीच्या वड्यासुद्धा तयार करून घेते। या वड्या अगदी 8 ते 10 दिवस सहज टिकतात। प्रवासामध्ये नेण्यासाठी या लाठी वड्यांचा बेस्ट ऑप्शन आहे। अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या ह्या तेलकट होत नाहीत किंवा मऊ अजिबात पडत नाहीत। जशाच्या तशा ह्या 8-9 दिवस कुरकुरीतच राहतात। या वडीच्या मसाल्यांमध्ये कारळ्याचं कूट जास्त करून वापरलं जातं, पण इथे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। इथे आपण तिळाचं कूटसुद्धा वापरू शकतो। या लाठी वड्या जर जास्त कुरकुरीत नको असतील तर कमी तेलांमध्ये फक्त शॅलो फ्राय करून घ्यायच्या, परंतु शॅलो फ्राय केलेल्या वड्या ह्या जास्त दिवस टिकत नाहीत। मंद आचेवरती कुरकुरीत तळलेल्या वड्या ह्या जास्त दिवस टिकल्या जातात। तर इथे माझ्या 3ही लाटींच्या वड्या तयार करून झालेल्या आहेत। गॅसवरती मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर मोदक पात्रामध्ये वड्या पसरवून आपण कढईवरती ठेवून घ्यायचं आहे। त्यावरती व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटे या वड्या उकडून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वड्या मस्त अशा उकडल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने अगोदर जर वड्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर उकडल्या ना, तर त्यात अजिबात फुटल्या जाणार नाहीत, त्यातून मसाला अजिबात बाहेर येणार नाही आणि त्या व्यवस्थित उकडल्यासुद्धा जातील। अगदी हाताने सहज उचलू शकतो। उकडल्यानंतर त्या चाळणीला अजिबात चिकटल्या जाणार नाहीत, त्यामुळे त्या वड्या फुटल्या जाणार नाहीत। तर या वड्या मी बाजूला काढून घेते आणि त्यामध्ये दुसऱ्या शिल्लक राहिलेल्या ज्या वड्या आहेत त्यासुद्धा उकडून घेते। वड्या उकडून झाल्यानंतर त्या आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायच्या आहेत। लगेच गरम गरम तळायला घ्यायच्या नाहीत। गरम गरम जर वड्या तळल्या तर त्या फुटल्या जाऊ शकतात, त्यामुळे या थंड करून आपल्याला घ्यायच्या आहेत। थंड केल्यानंतर ह्या वड्या आपल्याला मंद आचेवरती अगदी गुलाबी रंगापर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। गॅस फास्ट ठेवून या वड्या जर तळल्या तर त्या आतून तशाच कच्च्या राहतील आणि वरून जास्त डार्क रंग येईल। या वड्या तळत असताना सतत उलटत दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। वड्या तळत असताना गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे, त्यामुळे रंगसुद्धा खूप छान येईल आणि व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील। जास्त डार्क कलर येईपर्यंत ठेवायचं नाही। वड्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे तेलातून बाहेर काढल्यावर वडीचा रंग हा अजून जरा जास्त डार्क होतो। मंद आचेवरती या वड्या उलटून पालटून भाजल्यामुळे या वड्या आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जातात
आणि 8 ते 10 दिवस सहज टिकतात। आता इथे माझ्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत। वडीतून मसाला अजिबात बाहेर पडलेला नाही आणि वड्या फुटल्यासुद्धा नाहीत। अगदी कुरकुरीत अशा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। करायला एकदम सोपी आणि जास्त दिवस टिकणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।